आजचो व्हिडिओ काडपाचे कारण म्हणजे 25 तारखेक जी स्टेट पोलीस ऑथॉरिटीतली जी कंप्लेंट आम्ही घातलेली तिची फायनल रिपोर्ट जो येयला त्या संदर्भात हो व्हिडिओ हेचेर खोलान मांडटाना विषय सांगपाक सोदता की 1/4/2013 ह्या दिसा 1/4/2013 ह्या दिसा आम्ही 45 आयटीआयची ऍप्लिकेशनां घातलेली सबंद गोंयभर वेगवेगळ्यो पंचायतीचे ऑफिसां म्युनिसिपालिटीचे ऑफिसां पॉल्युशन कंट्रोल बोर्ड अशी सगळी गोवा कोस्टल मॅनेजमेंट ऑथॉरिटी 45 ऍप्लिकेशनां आम्ही घातलेली ज्या मनोहर पर्रीकाराचे सरकार त्या वेळाचेर आणि कशा तरेन पयची उधळपट्टी चलता ही लोकां मुखार हाडपाक ही आमी सगळी ऍप्लिकेशनां घातलेली वेगवेगळ्या डिपार्टमेंटान आणि हेचेर आमकां 30 दिसां भितर सगळ्या डिपार्टमेंटांतल्यान म्हायती येयली फक्त एक डिपार्टमेंट सोडून ते म्हणजे लॉ डिपार्टमेंट आणि लॉ डिपार्टमेंटान जी अंडर सेक्रेटरी आसली वासंती पर्वतकर त्या वेळाचेर हिणी म्हायती मुद्दम ती दामून धरलेली कारण ती आमकां मेवळ्या उपरांत मोठे एक उधळपट्टीचे सरकारी उधळपट्टी कशी सरकाराच्या पयशांची उधळपट्टी पळय जी जाता हे एक मोठे प्रकरण भायर काडपाचो प्रयत्न आमचो आसलो त्या वेळाचेर म्हणून हे इन्फॉर्मेशन डिले करून ऑक्टोबर म्हयन्यात 2013 मागीर खंय तरी अर्धे इन्फॉर्मेशन दिवपाचो प्रयत्न जालो आणि इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन दिल्ल्या कारणान हांवें त्या वेळाचेर चीफ सेक्रेटरीक एक नोटीस दिली मागीर लॉ सेक्रेटरीक एक नोटीस दिली की हेचेर कितें तरी एक्शन घेवची म्हणून आता आपले कितें तरी एक्शन जातली आणि हांवें नोटीस दिली तितून मुदत दिली सरकाराक की 8 दिसां भितर जर हे जायना म्हणजे 29 तारीख पर्यंत जर कंप्लीट इन्फॉर्मेशन दिना जाल्यार 29 तारखेक हांव आझाद मैदानाचेर एक दिसाचे उपोशणाक बसतलो म्हणून त्या वेळाचेर ह्या नोटीसी दिल्या उपरांत मागीर खंय तरी आपल्यार एक्शन जायत बी म्हणून भियोन खंय तरी हांगासर ह्या बायल मनशान म्हणजे ही वासंती पर्वतकार हिणी पर्वरीचे पुलीस स्टेशन आहा त्या पुलीस स्टेशनाचेर म्हाज्या अगेन्स्ट कंप्लेंट दिली की हांव ऑफिसान येयलो आणि थंयचे पेपर घेवन गेलो आणि तिच्या बद्दल खंय कितें तरी वायट शब्द उलयले म्हणजे ती म्हणटा आपूण नासली त्या वेळाचेर हांव येयलो तेन्ना आनी कोणी तरी सांगलें म्हणजे कंप्लेंट हियरसे आता अश्यो कोणी कोणाक सांगलेल्यो कंप्लेनी सोडूनच घाल पुलीस स्वता कोणी धमकी दिल्ल्यो कंप्लेनी आनी कोणाक मारहाण जाल्ल्यो कितल्यो रजिस्टर करता हे सगळ्या गोंयकारांक खबर आसा म्हणून ह्या बायलेची कंप्लेंट घेवन मनोहर पर्रीकार फोन मारता म्हणून त्या वेळा वयले पीआय माड्डोळकर हांकां आदेश येयले मनोहर पर्रीकारा कडसून ही कंप्लेंट रजिस्टर करून म्हाका अरेस्ट करून भितर उडय म्हणून आमचे त्या वेळचे पीआय माड्डोळकार म्हाका सांगपाक एक अभिमान आहा की काही अधिकारी कायद्यान वागपी आसता पुलीस डिपार्टमेंटान हेचो बोध घेवंक जाय सगळ्या ऑफिसरांनी सगळेच आयकपाचे राजकारण्याचे आयकून निर्णय घेतले काय मागीर अशे त्रास जाता म्हणटकूच तेणी कितें सांगलें आमचे मनोहर पर्रीकाराक की आपूण कायद्यान भायर वचून काय करपाक शकना ती हियर्स कंप्लेंट आपूण तेका काय करपाक शकना इमिजिएटली मनोहर पर्रीकारान त्याची वाळपय ट्रेनिंग सेंटरान ट्रान्सफर केली आणि शिवराम वांयगणकर ह्या व्यक्तीक थंयसर पीआय म्हणून हाडलो पीआय म्हणून एका हाडिना फुडें हेणी म्हाज्या फाटल्यान हेणी 25 तारखेक पयली एफआयआर रजिस्टर केली आणि म्हाज्या फाटल्यान तगादो लायलो एफआयआर नंबर 158 ऑफ 2013 ही रजिस्टर केली म्हाज्या फाटल्यान तगादो लायलो कित्याक की आपल्याक तुका अरेस्ट करचो पडटा तूं एंटीसिपेटरी बेलीक वच हांवें ताका स्पश्ट शब्दान नाकार दिलो म्हाका एंटीसिपेटरी बेलीक वचपाक हांवें कोणाचें चोरूंक ना आनी कोणाक लुटूंकूय ना तेन्ना तुका कायद्यान जें कितें करपाचें तें तूं कर मागीर रेग्युलर बेल जी म्हाका घेवपाक जाय ती घेता आनी मागीर कायद्यान कितें आहा तें हांव फुडें करतलो म्हणून आनी एंटीसिपेटरी बेल न घेवपा फाटलें कारण म्हणजे कितें आसा की अश्यो ज्यो ह्यो घटना घडटा पळय त्या वेळाचेर तूं स्वताहून जर कोर्टा मुखार गेलो सदर हांव गोंयकारांक सांगता तुमी जर स्वताहून कोर्टा मुखार एंटीसिपेटरी बेल मागपाक तुमी खंय तरी गुन्यांवकारी ठरता न्ही ते चिंतून हांवें ते न वयता हांवेंनूय म्हाज्या हेचेर ठाम रावलो निर्णयाचेर आनी त्या प्रमाणे हे गोश्ट फुडें तेणी म्हाका अटक करपाक परत परत फोन करप आनी कितें करप हे चालू केलें कितें मागीर 27 तारखेक हांव म्हाज्या सुप्रीम कोर्टान एक मॅटर आसली त्या वेळार मायनिंगेची
त्या मॅटरीच्या संदर्भात दिल्लीक आसलो आणि 27 तारखेक हेणी खंय तरी 41 4:25 म्हज्या घरा कडेन येवन बायल भुरगो आसलो तांकां एक नोटीस दिली फोर्सिबली. बायलेन सांगला घरान ना, दिल्लीक आसा. तरी आसतना फोर्सान जे कोण येयल्ले पुलीस तांकां नोटीस दिली घेवचीच पडटली, नाजाल्यार तुमकां आमी अरेस्ट करतले बी अशी धमकी दिवन ती नोटीस घेवपाक लायली. आणि त्या नोटीसीन कितें नमूद केल्लें की फाल्यां म्हणजे 28 तारखेक सकाळी 10 हांवें पुलीस स्टेशनार पर्वरी येवपाक जाय. बायलेन सांगलें हांव हांगासर ना. तरी आसतना न आयकता ही नोटीस तेंच्यांनी हँडओव्हर केली. मागीर ती घेतल्या उपरांत दुसरे दीस सकाळी बायलेक आनी पुलीस स्टेशनार धाडली एक लेटर घेवन की तेणी तितून त्या लेटरान बरोवन दिलें पीआयच्या हातीन की आपलो घोव 2 दीस जाले दिल्लीक आसा, आयज 28 तारखेक लेट रातचो पावता गोंयांत. तेन्ना तुका 29 तारखेक तेणी सरकाराक नोटीस दिल्ल्या प्रमाणे आझाद मैदानाचेर उपोशणाक बसपाक जाय. तेन्ना 30 तारखेच्यान तुका तो केन्ना जावो चौकशेक तेन्ना तूं ताका आफोवंक शकता म्हण अशें एक पत्र दिलें न्ही. ते येयले घरा कडेन. पत्र दिल्या उपरांत जे 11 पत्र दिलें 28 तारखेक ते पत्र दिल्या उपरांत लेट नायट हांव गोंयांत पावल्या उपरांत 29 तारखेक हांव आझाद मैदानाचेर म्हाजे उपोशणाच्या कार्यक्रमाक बसलो थंयसर. आता त्याच दिसा भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसान त्या वेळेचे विनय तेंडुलकर अध्यक्ष आसले, त्यांची प्रेस चलताली आणि त्या प्रेसान उलयता उलयता म्हाजो विशय येयलो आणि तेणी पत्रकारांक सांगलें की तामणकर हो भियोन कायद्याक पळोवन भोंवता. त्या वेळाचेर पत्रकारांनी तेजी अक्षरशः धुलाई केली की तामणकर आझाद मैदानार उपोशणाक बसला आणि तूं कसल्यो गजाली सांगता काय म्हूण पळोवन भोंवता बी काय म्हणून कितें. तितल्यान विनय तेंडुलकरान थंय पत्रकारांक जाहीर सांगलें आतांच आपूण मनोहर बाईक म्हणून लागलो फोन मारता आणि फाल्यांच्या दिसान तामणकराक अरेस्ट करून भितर उडोवन आमी दाखयता म्हणून. आनी हे जाहीर सांगलें पत्रकारांक. त्या प्रमाणे तेणी फोनूय केलो आसतलो, सगळ्यो गोश्टी घडल्यो. 30 तारखेर सकाळी ह्या वांयगणकराक मनोहर पर्रीकाराक फोन गेलो की तुका ट्रान्सफर करचो पडटलो नाजाल्यार आयच्या आयज तामणकराक अरेस्ट करून हाड. आता हो वांयगणकर म्हाका फोन मारला आणि दोन्ही वाटेन सांबाळूंक सोदता. हो म्हाका फोन मारून सांगता आपूण 4 पुलीस धाडटा घरा कडेन 4:30 तेन्ना तूं रावो नाका आनी आपूण पुलीस येतले तुका चौकशी करतले वयतले म्हणून तूं घरा रावो नाका. हांव ओग्गी रावलो आयकलो आनी त्या प्रमाणे 4:30 पुलीस येयले. पुलीस येयना फुडें हांव म्हाजे तयारीन आसलो. हांव गेलो गाडयेन बसलो पुलिसाचे डायरेक्ट वचून जिपीन बसलो. हे म्हाका कशेंच व्हरपाक तयार ना जालें. हांवें म्हटलें ना. तितल्यान लोक बी येयले. तर लोक येयना फुडें लचेन पुलिसांनी जीप स्टार्ट मारली. पणजे दिवजा सर्कला कडेन हाडली. दिवजा सर्कला कडेन हाडल्या उपरांत थंयसर सायडीक तेंच्यांनी ती दवरून मागीर म्हाका देंवोवपाचो प्रयत्न केलो. हांव कसोच देंवलो ना. आनी हो सगळो एपिसोड जेन्ना पळय थंयसर जालो मागीर फोर्सान तांकां म्हाका पुलीस स्टेशनार व्हरचो पडलो. अरेस्ट दाखोवची पडली. 2 वरांक हांव सुटलो. म्हाजे मित्र त्या वेळार मित्र म्हणजे आजूय आमी मित्र आसा काशीनाथ शेटये मागीर आमचो केतन गोवेकर हे सगळे घडा घडयले बेल हे ते सगळे जाले आनी त्या प्रमाणे सुटलो. आनी सुटल्या उपरांत हांवें म्हाका खंय तरी हितून न्याय जावो आसलो. कित्याक राजकारण्यान सांगल्या उपरांत हे लोकांक त्रास करता हे म्हाका नाका आसलें खंय तरी. पळय म्हाका अरेस्ट केलो, म्हाका हांव बेलीर सुटलो, ही सगळी म्हाजी कापासिटी आहा म्हणून हांव ह्या हितून येता. हांव लोकांच्या सपोर्टाचेर किंवा कोण म्हाका पावतलो अशें म्हाजी हें आसना. म्हाज्या सपोर्टाचेर हांव हितून येता. म्हाका बऱ्यापैकी खबर आहा म्हणून की बाबा कितें करपाक जाय आनी कशें टॅकल करपाक जाय. त्या प्रमाणे म्हाजे मित्र येवन बी सगळो विशय थंय सोंपलो. आनी त्या प्रमाणे हांवें फुडलो निर्णय कितें घेतलो की ह्युमन रायट्स कमिशन आहा ताका कंप्लेंट घाला आनी स्टेट पुलीस कंप्लेंट ऑथॉरिटी आहा यांच्या मुखारूय एक कंप्लेंट घाला. त्या प्रमाणे आमी दोनूय कडेन कंप्लेनी घातल्यो. ह्युमन रायट्साची जवळजवळ 1.5 वर्सान कंप्लेंटी काबार जाली. तितून यांच्या सीआराचेर नमूद करपाक लायले आनी सरकाराक एक नोटिफिकेशन काडपाक लायले की 41A चो मॅन्डेट आहा तो रिस्पेक्ट करून तुम्ही प्रत्येक पुलीस स्टेशनाचेर एकदा नोटीस काढली की अटक करचे ना म्हणून नोटिफिकेशन काढून सगळ्या पुलीस स्टेशनार दवरला. हेका लागून आयज खुबश्या लोकांक न्याय मेळटा. कितें आनी दुसरी गोष्ट म्हणजे ही जी स्टेट पोलीस कंप्लेंट ऑथॉरिटीन कंप्लेंट आली ही म्हाजे खूब ते म्हाका बऱ्यापणान रिक्वेस्टूय करूंक लागले की आतां आनी कितें उरला फाटी घे पूण हांव फाटी बिटी घेवपाचेर कसल्याच भानगडीक पडोंक ना. कित्याक पळय म्हाजें कितें त्या वेळार जालें बिले हांवें म्हाजी कापासिटी दाखयली. मनोहर पर्रीकाराक 2 वरांसून सुटोवन दाखयलो. पूण म्हाका हो फुडें खंय तरी एक लोकांक एक न्याय जो पळय मेळटा
हे लोकांक दाखोवन दिवपाचे आहले की आपूण प्रामाणीकपणान जर लढात कितलोय टायम जावन पुणून न्याय मेळटा कसल्याय गोष्टीन आनी हे म्हाका दाखोवन दिवंक जाय आहलें म्हणून हांवें जवळ 13 वर्सां हो लढो हांवें कायम दवरलेलो आनी 25 तारखेक जे आमचे स्टेट कंप्लेंट पोलीस ऑथॉरिटीचे जे 2 मेंबर आनी चेअरमॅन ऑनरेबल यांच्यांनी आयज न्याय दिताना थंयसर सांगलेले आसा यांचे 2 वर्साचे इन्क्रिमेंट थंयसर उडयल्लेले आसा आनी म्हाका 25 हजार दोगांयक दिवपाक लायलेले आसा ऑर्डरीन कित्याक हितून कितें म्हणल्यार कॉजिंग अनड्यू हॅरेसमेंट एंड ह्युमिलेशन इन 2013 कितें 17-18 वर्सांनी जवळ आमकां न्याय मेळ्ळो आसा अशा तरेन म्हणजे सगळ्या गोंयकारांक आव्हान आसा की तुम्ही पोलिसाचो तुम्ही पळयता आयज सगळे कडेन हॅरेसमेंट चालू आहा राजकारण्यांनी सांगले का पुलीस त्रास करता पुलीस स्टेशनार फोन हाडप किंवा कंप्लेनी रजिस्टर करप किंवा जे ज्युनियर कंप्लेंट आसता ती रजिस्टर करप ना तेन्ना स्टेट कंप्लेंट सुप्रीम कोर्ट आमचो आहा त्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरीचेर स्टेट पोलीस कंप्लेंट ऑथॉरिटी जाल्लेली आसा मागीर पोलिसांचे ट्रान्सफरींग बी सगळ्या पोलीस इस्टॅब्लिशमेंट बोर्ड कॉन्स्टिट्यूट केल्लो आहा सगळे आमच्या सुप्रीम कोर्टान आमच्या घटनेन दखल घेवन ह्यो गोष्टी आसा सगळ्यो व्यासपीठां तुमकां न्याय मागपाक तेन्ना सबंद गोंयकारांक आव्हान करता की तुमी हो अशा पावड्यांचे अशा न्याय मागपाक वचचे सगळ्यांनी आनी प्रामाणीकपणान जर लढो दीत बऱ्या आदवोगाद तर तुमी तर घेवन थंय वयशान जाल्यार ते तुमकां जरूर न्याय मेळटलो आतां ही म्हाजी मॅटर जो यतीश नायक आहा एडवोकेट तेणी बऱ्यापैकी म्हणजे आमच्या दोगांच्या कॉम्बिनेशनान बऱ्यापैकी तेणी ती मांडली त्यांच्या मुखार आनी खंय तरी आयज तेका लागून आमकां न्याय मेळ्ळो आयज हांव शेवटी उलयतना म्हजो एडवोकेट जो आहा यतीश नायक किंवा म्हाजे मित्र जे काशीनाथ शेटये मागीर आमचे महेश कामत प्रदीप काकोडकर मागीर केतन गोवेकर यांचे हांव खंय तरी आभार मानी की यांच्यांनी सगळ्यांनी ह्या वेळाचेर म्हाका जे सगळे त्या वेळाचेर सोडोवपाक हे करपाक बेल दिवपाक सगळे काशीनाथ शेट्यान आपले गाडयेचे पेपर दवरले बेलीक ते सगळे करून हे मदत केल्या तितल्यांचे सगळ्यांचे हांव आभार मानता आनी सबंद गोंयकारांक एक उलो मारता शेवटी की तुमी न्यायाक लागून खंय वेगवेगळी व्यासपीठां थंय तुमी वचपाक जाय